लहान लहान मुलं जरा जास्तच खोड्या करतात. एक दिवशी पाहुण्याच्या घरी गेल्यानंतर तो मुलगा जास्तीच खोड्या करू लागला. म्हणून त्यांनी काय केलं माहिती आहे का, तिथला एक कागद उचलला, त्याला टरा 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 फाडला आणि त्याच्या हातात दिला आणि त्याला म्हणले आता हेच सगळं जोडून दाखव. आणि बसले ते त्यांचं काम करत. त्यांचं एकच ओळ लिहिणं झाली की नाही की ते लगेच झालं तयार म्हणून जोडून दाखवलं. ते म्हणले एवढ्या फास्ट कसं जोडलंस, मी तर किती तुकडे केले होते त्याचे. त्यानं म्हणला त्या कागदाच्या पाठीमागं एका माणसाचं चित्र होतं आणि ते माणसाचं चित्र मी जोडलं आणि कागद तयार झाला. अगदी तसंच आहे मुलांनो आपलं आजचं प्रकरण. 4थी स्कॉलरशिपमध्ये आज आपण तुमचा आवडता जो खेळ आहे अगदी त्याचप्रमाणेच हे सुद्धा अभ्यासाचा खेळ आपण पुस्तकात खेळणार आहेत. प्रकरणाचं नाव आहे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. जसं चित्र जुळवलं ना तसं आता अक्षरे जुळवायचं आणि अक्षरे जुळवून अर्थपूर्ण आपल्याला हे शब्द तयार करायचं आहे. मग कसं आहे काय आहे हे वाचल्याशिवाय तर कळणार नाही. बरोबर आहे. साखरेची गोडी चाखल्याशिवाय कळत नाही ती गोड आहे का आंबट आहे हे. बरोबर आहे. तसं अभ्यास केल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही. हे किती मजेदार असा भाग आहे. तर घटक दुसरं शब्दसंपत्तीवरील प्रभुत्व, त्याच्यातला उपघटक 14वा अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे. हा फार फार मनोरंजनात्मक आणि खूप सुंदर सोपा असा हा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे. त्यासाठी तुम्हाला सगळ्यांजवळ पुस्तक असणं आवश्यक आहे. पुस्तक उघडा आणि पुस्तकामध्ये पहा लक्षात ठेवा या बाबीत काय सांगितले. या विभागात एका शब्दाची उलट सुलट अक्षरे दिली असतात. ती अक्षरे योग्य क्रमाने जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करावायचा असतो. उदाहरणार्थ क र स कु ला, करसकुला ह्याचा एक अर्थपूर्ण शब्द बनवला आणि काय तयार झाला, कलाकुसर. तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील डावीकडून उजवीकडून विचारलेल्या क्रमांकाचे किंवा मधले अक्षरही निवडायचे असते. बरं, निवडलेल्या अक्षरापासून पुन्हा अर्थपूर्ण शब्द तयार करावयाचा असतो. पहा नमुना प्रश्न नंबर 1 दिले, र बा वी ल ही अक्षरे जुळून अर्थपूर्ण शब्द तयार करा. हे फार सोपे असे प्रश्न पर्यायातच उत्तर दिलेलं असते. बघा मग काय वीर बाला होतंय का, नाही. बार विल नाही, विल बार नाही, तर बालवीर असं होतंय. बरोबर आहे. म्हणून त्याचं उत्तर आलं पर्याय 2. हा भा त म र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते. आता हे मात्र अभ्यास करावं लागते. जेवढं तुमचं वाचन असेल तेवढं हे सोपं जाईल. मग आता ह्याच्यात काय, हा भा त म र, मग ह्याच्यातला पहिला शब्द कोणता ते शोधावं लागेल. हा भा भारत महाभारत. करेक्ट झालं की रे. महाभारत हे शब्द झाला आणि त्या शब्दातलं मधलं अक्षर महाभारत म्हणजे काय आलं, भा शब्द मधलं म्हणजे पर्याय नंबर 1. पुन्हा र वे गा ही र या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील 4थ्या व 5व्या अक्षरापासून बनणाऱ्या शब्दाचा अर्थ कोणता. मग आता र वे गा ही र, हिरवा हिरवा, हिरवेगार हिरवेगार झालं की रे. मग हिरवेगारचं काय 4थ्या व 5व्या अक्षरापासून बनणाऱ्या शब्दाचा अर्थ. 4था आणि 5वा हिरवेगा, गा हे 4थं आणि 5वं र म्हणजे गार, दोन्ही मिळून गार तयार झालं. तर गार या शब्दाचा अर्थ गरम नाही, हरित नाही, शीतल नाही तर बर्फ. म्हणून 3ऱ्याचं उत्तर पर्याय 3 जे की तिथंच दिलेलं आहे. आता आपल्याला मुख्य अभ्यासाकडे वळायचं आहे. सरावासाठीचे प्रश्न हे फार महत्त्वाचे आहेत. तुम्ही नीट लक्ष दिलात तर तुम्हाला अतिशय सोपा असाच हा भाग वाटेल. बघा बरं काय आहे. पहिला प्रश्न काय सांगितलंय तर पाफुरुलख. मग आता पाफुरुलख
मग आता ह्याच्यातलं कसं क्रम काय म्हणलं रे? दिलेली अक्षरे जुळवून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द ओळखा. मग अर्थपूर्ण शब्द ओळखण्यासाठी ह्याच्यातला कोणता शब्द पहिल्यांदा येईल, दुसऱ्यांदा येईल, ह्याच्यापेक्षा पर्यायात काय दिले वाचा. पर्यायातच उत्तर आहे. मग काय आहे पहिला शब्द? पाखरू फुल. पाखरू फुल. मग काय होईल दुसरं? फुलपाखरू. फुलपाखरू करेक्ट आहे. फुलख पाखरू. फुलख पाखरू. फुलक पारू नाही होत आणि पारुख फुल नाही होत, तर फुलपाखरू हे करेक्ट आहे. म्हणून पहिल्याचं उत्तर फुलपाखरू, पर्याय नंबर 2. अशा पद्धतीनं धड्याचं नाव टाका, प्रश्न पहिला लिहा वहीवर बरं का, दिनांक टाका, वार टाका आणि 1 2 3 4 5 आणि त्याच्या पुढं असे वर्तुळ काढा. त्याच्यामध्ये 1 2 3 4 अशा पद्धतीनं लिहा आणि तुमचं उत्तर आलं की त्या क्रमांकाचं वर्तुळ रंगवा. आता हे फुलपाखरू कितवं आहे? दुसरं. मग दुसरं वर्तुळ रंगवायचं. समजलं? पुस्तकात उत्तराच्या खुणा केलं की तुमचं उत्तराकडे लक्ष जाते बाळांनो. म्हणून पुस्तकात खुणा करू नका. नमुना प्रश्नामध्ये बघितलात ना, लगेच उत्तराकडे लक्ष गेलं तुमचं. दुसरं काय आलं? यपन सादा. यपन सादा. लगे पर्याय वाचा. पर्याय वाचलं की उत्तर तुमच्या समोर तयारच राहते. सायपदान. सायपदान. सायपदान नाही होत हे सायपदान. म्हणजे बघा हे सायप दान चुकलं. मग पुढचं काय? पसादायन. पसादायन कुठंतरी नाव ऐकल्यासारखं वाटायला. पसादायन नाही 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 पसायदायन नाही. तर दापसायन. दापसायन नाही नाही नाही. पसायदान. 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 आता विश्वात्मकी देवी पसायदान करेक्ट. मग काय काय तयार झाला? पसायदान हे अर्थपूर्ण शब्द तयार झाला. हे पर्याय नंबर 4. लगेच पर्याय नंबर 4चं वर्तुळ तुम्हाला सगळ्यांना रंगवायचं आहे. कळालं? पुढचा प्रश्न तिसरा. आता काय दिले बघा तिसरा. आता तिसऱ्या प्रश्नात काय? नायलजभो. मग आता हे अर्थपूर्ण शब्द तयार करण्याच्या आधी तुम्हाला पर्यायातच दिलेलं आहे. मग काय होईल? नायलजभो म्हणजे काय? भोजनालय. आलं की रे पहिल्याच पर्यायात उत्तर भोजनालय. जनालय भो नाही होत. भोनाजलय नाही. भोजलनाय नाही. तर भोजनालय हे करेक्ट आहे. म्हणून तिसऱ्याच उत्तर पर्याय 1. तुम्ही प्रश्न व्यवस्थित वाचलात, मनाने वाचलात की उत्तर येतच आहे. तिसरं टळळाखख. टळळाखख. मग काय आता पर्याय वाचा. पर्याय खळाट खळ. खळाट खळ नाही होत. खट खळाळ. खट खळाळ खडखड नाही होत. खळ खळाट. खळखळाट. खळखळाट आलं की रे. मग ह्याचं उत्तर काय? पर्याय नंबर 3. खळाळ खट नाही होत. खळखळाट. म्हणून चौथ्याच उत्तर पर्याय नंबर 3. किती सोपं आहे. छान वाचलात की उत्तर येतच आहे बघा. पुढचं पाचवं. मग पाचवं काय? मलेरमादा. मलेरमादा काय असेल पर्याय बघा. मालेमदार. मालेमदार नाही होत. मामलेदार. मामलेदार. मामलेदार व्हायले की रे. मामदालेर नाही होत. मादालमेर नाही. मामलेदार हे करेक्ट आहे. म्हणून पाचव्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे बालमित्रांनो प्रश्न पहिला हे पूर्ण झाला. समजलं? आता हे जे भाग आहे हे फार महत्त्वाचं आहे. तुम्ही जितकं जास्त वाचन करताल तेवढं तुम्हाला येईल बरं का. संदर्भ ग्रंथ वाचा, गोष्टीचे पुस्तकं वाचा, वर्तमानपत्र वाचा. एवढंच नाही, तुमच्या मोठ्या भावाचं किंवा मोठ्या बहिणीचं वर्गातलं मराठीचं पुस्तकसुद्धा तुम्ही वाचून बघा वेळ मिळाल्यास. आपोआप हे सगळे प्रश्न तुम्हाला सहज येतील. आता पुढचा प्रश्न तुम्ही सोडवा बरं. दुसरा प्रश्न तुम्ही सोडवा आधी. सोडवलात तुम्ही अगोदर स्वतःहून सोडवला आहे ना? व्हेरी गुड. जर सोडवला नसेल तर अगोदर सोडवा आणि नंतरच हे स्पष्टीकरण पहा. छान. बघा आता प्रश्न दुसरा. प्रयत्न करा. तुम्हाला काही येत नसतील तर ते सोडून द्या. दुसरं सोडवा. ते आलं नाही तिसरं सोडवा.
पण तुम्ही प्रयत्न करा, पहा. आणि जर तुम्ही सोडवलं असेल तरच पहा, मी 2दा-3दा सांगायलो आहे. प्रश्न दुसरा, योग्य पर्याय निवडून त्याच्या क्रमांकाचे वर्तुळ रंगवा असं म्हणलं आहे. प्रश्न पहिला. दुसऱ्यामधलं काय म्हणलं आहे रे? ही तर शब्द दिलेत. बीरंपारसू या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील मधले अक्षर कोणते? आता ह्या शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण शब्द तयार करायचा आहे आणि पर्यायात काहीच नाही आहे. आता इथं कसरत आहे बघा. मग आता काय होईल गडे? बीरंपारसू, सूर पारंबी, सूर पारंबी. आलं की रे? सूर पारंबी आलं का लक्षात? ह्याचं उत्तर काय आहे? सूर पारंबी. मग आता सूर पारंबी ह्याच्यातलं मधलं अक्षर सूर पारंबी या अक्षरापासून तयार होणाऱ्या शब्दातील मधले अक्षर कोणते? तर मधलं अक्षर आहे पा. मग पा हे कितव्या क्रमांकाचं आहे? तर पर्याय नंबर 4. म्हणून पहिल्याचं उत्तर आलं पर्याय नंबर 4. समजलं? दुसरा प्रश्न. दुसऱ्या प्रश्नात पण असे शब्द आहेत. रिकतोपाशी या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटचे अक्षर कोणते? रिकतोपाशी. री क तो पा शी. बालमित्रांनो, हे जे शब्द देतात ना असे, हे शब्द तुम्ही सारखं वाचलात लगेच उत्तर येते. तुम्ही वाचायचं, नुसतं ते वाचत राहायचं. रिकतोपाशी, 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 पारितोषिक. आलं? पारितोषिक. मग आता ह्या पारितोषिकमधलं काय म्हणलं आहे? शेवटचे अक्षर कोणते? मग आता पारितोषिक शेवटचं अक्षर आलं क आणि हे पर्याय नंबर काय आहे? 1. म्हणून दुसऱ्याचं उत्तर 1. समजली ट्रिक ह्याची? वारंवार वाचायचं, वाचलं की उत्तर तुमच्यासमोर येणारच. तिसरा प्रश्न. पुढील अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करा व त्यातील दुसरे अक्षर ओळखा असं म्हणलंय. न हा वीर मथ. न हा वीर मत. बघा आता काय येईल? न हा वीर मत, न हा वीर मत, न हा वीर मत, महा वितरण. लाईट महावितरण झाला शब्द तयार. मग आता काय म्हणलं आहे? ह्या महावितरण. मग आता ह्या महावितरण, थांबा, न माझं चुकलं हे जे महावितरण आहे, या महावितरणमधला काय म्हणले? जुळून शब्द तयार करा व त्यातील दुसरे अक्षर ओळखा. दुसरे अक्षर काय? म हा. हा हे दुसरं आहे, म्हणजे पर्याय नंबर तिसऱ्याचं 3. लगेच तिसऱ्याला गोल करायचं. लगेच पुढचा प्रश्न. आता हे झाले किती झाले? 3 झाले. आता पुढचं बघूया. सोपं आहे. चौथं काय आहे? चौथं रमनहाग या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील दुसऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ कोणता? मग आता बघा, रमनहाग, रमनहाग. तर काय असेल गडे हे? रमनहाग, रमनहाग, महानगर, रमनहाग, महा शब्द सापडला की येते बघा. महानगर. हा की रे? महानगर. मग आता महानगर दुसऱ्या व 5व्या अक्षरापासून तयार होणार आहे. आता हे पहिलं लिहायचं उत्तर महानगर. महानगर. मग आता दुसऱ्या आणि 5व्या, हे पहिलं दुसरं आणि तिसरं चौथं 5वं.
हार. मग आता ह्या अर्थपूर्ण शब्द झाला दुसरा आणि पाचवा मिळून काय झाला तयार? हार. मग आता ह्या हारचं काय करायचं आहे? तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा अर्थ कोणता? मग हारचा अर्थ काय? हार म्हणजे विजय नाही, युद्ध नाही, रान नाही, तर पराभव. म्हणून चौथ्याचं उत्तर पर्याय नंबर 2. फार मजेदार आहे रे हे. ह्याला खरं डोकं लागते बरं का. तुम्ही जेवढं जास्त सोडवताल तेवढं तुम्ही हुशार होताल बरं. म्हणून सोडवत राहा. 5वा, पुढीलपैकी कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळवल्यास अर्थपूर्ण शब्द तयार होणार नाही म्हणले. आता हे तर लय भारी प्रश्न आला रे बाबा. आता एकदा 4 दिलेत बरं का. आता ह्याच्यातलं पहिलं काय आहे? न भी नंद, बरोबर आहे. दुसरं व मा आनदी, व मा आनदी, आता बघा बरं ह्याचात काही शब्द तयार होते का बघू. पहिला ह्याचा काही होईल का तयार? नंद, भिनंदन, अभिनंदन आला की रे. हे झाला तयार, अभिनंदन आलं. आता एक तरी आलं. म्हणजे कोणता तरी असा शब्द जे जुळवून अर्थपूर्ण तयार होतच नाही. दुसरं काय आलं? व मा आनदी, व मा नदी, व मा आनदी. आता ह्याच्यातलं आपासून सुरुवात असू शकते बरं का. मग आ मा व नदी, आ व नदी, आदी मानव आलं की रे. आदी मानव हे पण तयार झाला. आलं का लक्षात? कसं शोधायचं आहे तुम्हाला सांगायला बरं का परीक्षेत सुद्धा. आदी मानव. आता तिसरं काय आहे? ल वा ना च य, ल वा ना च य. मग आता ल वाचनालय, मग आता मला सांगा डोळे झाकून पहिलं पर्याय, दुसरा पर्याय, तिसऱ्या पर्यायाचे जर तुम्हाला समजला अर्थपूर्ण शब्द आहेत तर निश्चितच या 5व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. ते शोधत बसायला वेळ वाया घालवायचा नाही. समजलं? आता बघूया पुढचा प्रश्न 6वा. फार मनोरंजक आहे बघा, फार मनोरंजक आहे. आपल्याला वेळ लागला हरकत नाही, पण तुम्हाला समजणं फार महत्त्वाचं आहे. आता 6वा प्रश्न. सुरुवातीलाच तुम्हाला जर समजलं, ह्याची आवड जर लागली, तुम्ही याच्यासारख्या हजारो प्रश्न सोडवताल आणि तेही चुटकीसरशी. ट पा वा ल उ, ट पा पुढं काय? वा ल उ, ट पा वा ल उ. आणि काय म्हणलं आता ह्याचं? या अक्षरापासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दात पुढीलपैकी कोणता शब्द नाही? आता पर्याय बघा. पावा, वाट, वारा, पाऊल. पाऊल वाट, पर्याय वाचलं की आलं बघा हे. पाऊल वाट, हे बघा पाऊल वाट आलं की रे. मग आता ह्या पाऊल वाटमध्ये कोणता शब्द नाही? तर पाऊल आहे, पर्याय नंबर 4 आहे. त्याच्यानंतर वारा, वाट पण आहे. पावा पण नाही, पण पर्याय नंबर 3 वारा आणि पावा हे दोन्हीही येऊ शकतात. म्हणून 6व्याचं उत्तर पर्याय नंबर 3 वारा. ह्याच्यात 3 नंबरचं वर्तुळ तुम्हाला रंगवायचं आहे. कारण ह्याच्यात वारा शब्द कुठंच होऊ शकत नाही किंवा वाऱ्याचा अर्थासारखाही शब्द नाही आहे. 7वा. मा ज स व क से. आता बघा ह्या शब्दापासून तुम्हाला अर्थपूर्ण करायचं आहे. मा ज स, मा ज स व क से, व क से. आता असे शब्द आहेत
जेवढे मोठे शब्द असतील ना तेवढं तुम्हाला सोपं जातं बरं का. या अक्षरांपासून तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील शेवटून 5वे अक्षर कोणते? म्हणजे किती अक्षर आहेत हे? 3 आणि 3 6. शेवटून 5वं म्हणजे तयार होणाऱ्या शब्दातलं दुसरंच. मग काय होईल अर्थपूर्ण? माज सवक से सेवक सेवक समाज समाजसेवक तयार झालं की रे. याचं उत्तर काय तयार झालं? समाज सेवक. मग आता समाजसेवकमध्ये शेवटून 5वं, पहिलं दुसरं तिसरं चौथं 5वं उत्तर आहे मा, म्हणजे पर्याय नंबर 1. 7व्याचं उत्तर येईल 1. आता पुढचा 8वा प्रश्न. क स प्र ता जा. आता ह्याच्यातलं मला वाचताच कळालं बरं का. काय आहे? क स प्र, क स प्र आणि पुढं काय? ता जा, ता जा. म्हणजे काय झालं रे आता हे? अशा ह्याच्यात बघा बरं, तुम्ही विचार करा. प्र जा सत्ताक, प्रजासत्ताक 26 जानेवारी. आणि आपला प्रश्न काय म्हणलं आहे? तर या अक्षरापासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्द कोणत्या पाहिजे तिथं? कोणत्या तारखेशी संबंधित आहे? मग कोणत्या तारखेशी संबंधित आहे? तर प्रजासत्ताक दिन, झेंडावंदन कधी असते? 15 ऑगस्टला तर स्वतंत्रता दिन आहे, 14 नोव्हेंबर तर बाल दिन आहे, 1 मे तर महाराष्ट्र दिन आहे. मग 26 जानेवारी म्हणून 8व्याचं उत्तर पर्याय नंबर 2 झालं. पुढचा 9वा प्रश्न काय आहे? री क कुन्यामा. वाचता चाल. कन्याकुमारी. बघा किती सोपं आहे हे. जेवढं तुम्ही सराव करताल तेवढं तुम्हाला हे आपोआप येईल. तुम्ही सराव नाही केला तर येणार नाही बरं का. सुरुवातीला अवघड जाईल, 1 2 3 अवघड जातील, पण जसं जसं तुम्ही सोडवताल तसं सोपं जाईल. मग कन्याकुमारी बघा वाचताच कळालं हे तर उत्तर. मग काय? या अक्षरापासून होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दातील पहिल्या 2 अक्षराच्या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता नाही? मग कन्याकुमारी. मग कन्या हे शब्द तयार झाला, पहिले 2 अक्षर कन्या. तर कन्यासाठी दुहिता म्हणतात, कन्यासाठी तनुजा म्हणतात, कन्यासाठी आत्मजा म्हणतात, पण कन्यासाठी तनय म्हणत नाहीत. तनय चुकलं, म्हणून 9व्याचं उत्तर पर्याय नंबर 4. हे अशा पद्धतीनं वहीत रंगवा. आता शेवटचं 10वं. घर या शब्दाचा समानार्थी शब्द कोणत्या पर्यायातील अक्षरे जुळून तयार होईल? घर म्हणजे काय? जसं देवालय म्हणतो ना, म्हणजे देवालय म्हणजे मंदिर, तसं घर म्हणजे आलय. मग आलय कुठं आहे? आ पर्याय नंबर 2 मध्येच आ आहे, म्हणजे आलय म्हणून पर्याय नंबर 2. 10व्याचं उत्तर पर्याय नंबर 2. अशा प्रकारे बालमित्रांनो हे अक्षरे जुळवून अर्थपूर्ण शब्द तयार करणे हा भाग अत्यंत सोपा आणि महत्त्वाचा असा भाग संपलासुद्धा. कधी सुरू झाला कधी संपला काहीच कळालं नाही. फार मजेदार असा हा भाग आहे. त्याच्यामुळं परीक्षेत तुम्हाला किती मार्क पडतील ते पडतील, पण तुमच्या बुद्धीमध्ये नक्कीच वाढ होईल बरं का. त्याच्यामुळं असे प्रश्न अवश्य सोडवा आणि परीक्षेतसुद्धा तुम्हाला असे प्रश्न सोडवल्यावर निश्चित 100% यश मिळणारच ही मला खात्री आहे. तुम्ही सगळ्यांनी छान अभ्यास केलात त्याबद्दल धन्यवाद.